आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी वैष्णवी कांबळी। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। महायुतीने नेहमीच आगरी समाजाचा सन्मान केला आहे। आगरी समाज हा वाघ असून तो वाघाचे हृदय असणार आहे। शिवसेना आणि भाजप महायुतीच्या सोबत राहणार असे आमदार सुभाष भोईर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। शिवसेना दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यापासून सेना भाजप महायुती आणि आगरी समाज एकमेकांसोबत आहे। या समाजाच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात महायुतीने साथ दिली आहे। पक्ष संघटना असो की सत्तेमधील पद दोन्हींकडे महत्त्वाची पदे देऊन आगरी समाजाचा महायुतीने सन्मान केल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी स्पष्ट केले। तर आगरी समाज आणि शिवसेना भाजप महायुतीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा समाज मतपेटीच्या माध्यमातून योग्य धडा शिकवेल असे आमदार सुभाष भोईर यांनी स्पष्ट केले। त्यामुळे या निवडणुकीत आगरी समाज महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ येत्या रविवारी प्रीमियर कॉलनी जवळील मैदानावर भव्य मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आगरी समाजाची ताकद दाखवून देण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला। पत्रकार परिषदेला सभापती दीपेश म्हात्रे, नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेवक मोरेश्वर भोईर, नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक राजेश मोरे यांच्यासह आगरी समाजाचे शिवसेना भाजपचे नगरसेवक उपस्थित होते। त्याचा खरा हेतू असा आहे की वर्तमानपत्रातून ज्या बातम्या आल्या की आगरी समाज हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करेल, ते खरं नाही आहे। आणि ते खरं नाही आहे हे सामान्य माणसापर्यंत पोचावं, आगरी समाजातल्या नागरिकांपर्यंत पोचावं म्हणून ही पत्रकार परिषद घेतली आहे की आगरी समाज हा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे समर्थपणाने उभा आहे। तो युतीच्याच उमेदवाराला मतदान करेल हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। माजी पालकमंत्री आणि नेते गणेश नाईक इकडे काही ठिकाणी फिरले, त्यामुळे तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली का? अजिबात नाही। गणेश नाईक साहेब हे समाजातले एक नेते आहेत, माजी मंत्री आहेत। आमचे सगळ्यांचे त्यांचे संबंध चांगले आहेत। त्यांच्या फिरण्याने इथे कोणावरही काहीही परिणाम होणार नाही। जर विजय निश्चित तुम्ही मानतायत तर मग प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण काय? असं आहे, विजयाची किनार झालर ज्याला म्हणतो ती अजून वाढावी यासाठी पत्रकार परिषद आहे। नेवाळीचे जे गुन्हे दाखल झाले आहेत ते अद्याप पाठी घेतलेले नाही आहेत, याबाबत आता आपली काय भूमिका असणार? आम्ही सरकारची नेहमी भूमिका अशी असते की आंदोलनाचे गुन्हे हळूहळू मागे घ्यावेत। नेवाळीच्या प्रकरणातले सुद्धा गुन्हे हे मागे घेतले जातात। परिणाम होणार नाही, कारण गेले अनेक वर्ष आपण पाहत आहे BJP आणि शिवसेना यांची समाजाची आगरी समाजाची बांधिलकी शिवसेनेची पहिल्यांदा राहिलेली आहे आणि दोन्ही पक्षांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या कार्यकर्त्याला मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना आणि BJPच्या युती सरकारमध्ये केलेलं आहे। त्यामुळे ह्या समाजाचं गेल्या अनेक वर्षानुवर्षे ही बांधिलकी शिवसेना आणि BJPशी राहिलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कोणीही वावड्या उठवल्या तर त्याचा कुठलाही परिणाम ह्या निवडणुकीत होणार आणि हे सगळे आगरी समाजाचं मतदान जास्तीत जास्त मतदान हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच मिळेल अशा प्रकारची ही गावी आज या ठिकाणी आम्ही देण्यासाठी बोलतो। जे मेळावे आगरी समाजाच्या काही संघटनांनी घेतले त्यानंतर आपली तातडीची पत्रकार परिषद काढली नाही, तातडीची नाही, ही एक आवश्यकता म्हणून असून हे लोकांच्या समोर जाण्याचा एक पर्याय आणि लोकांपर्यंत पोचणं समाजापर्यंत पोचणं हा एक माध्यम आहे प्रेस, म्हणून या माध्यमांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजाने ही बांधिलकी कायमस्वरूपी ही शिवसेना आणि BJPच्या उमेदवाराला ठेवली पाहिजे म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद। इतर सर्व समाजांनी पाठिंबा केला आहे, तरी शिवसेनेला आता आगरी समाजाची गरज का लागली आहे असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।